महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात आहेत। साताऱ्यातील दरेगावी ते गेले, त्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। एक बातमी नाशिक आणि रायगड संदर्भातली आली, स्थगिती देण्यात आली आहे पालकमंत्री पदाला आणि त्यातच आता ते दरेगावी गेल्यामुळे नाराजीचा सूर उमटतोय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया। उदय, संजय राऊत काय, वडेट्टीवार काय, दरेगावी ते गेले म्हटल्यानंतर लगेचच ते नाराज आहेत म्हणून दरेगावी गेले असं म्हणतायत। खरंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का? सोन आपण बघतोय की पालकमंत्री पदांच्या घोषणा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये खतखत जी आहे, नाराजी आहे ते देखील उघड होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचाच परिणामी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सध्या स्थगित करण्यात आलेले, त्यांची निवड जी ते नंतर काय करण्यात येईल असं देखील पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्येच काहीशा अलवेल नसल्याचं चित्र जे दिसून येत आहे आणि त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेलेले, तिथे ती कोणालाही भेटणार नसल्याचं देखील सांगण्यात येते। इतर स्थानिक ज्या बैठका आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ते कोणालाही भेटणार नसल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये काहीसं अलवेल नसल्याचं चित्र जे आहे ते देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा हा कधी सुटणार याची आता सगळ्या प्रत्यक्षामध्ये आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा तुटला तर सर्व काही ऑलवेल होऊ शकतं अशी शक्यता जी आहे ती देखील सांगण्यात येत आहे। नक्की, धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल। मात्र शिवसेनेकडून सारखा आळवला जाणारा नाराजीचा सूर हा धोकादायक ठरू शकतो। विरोधकांसाठी ते आयतकोलीत ठरतच आहे, हे आपण वारंवार विरोधकांच्या प्रतिक्रियांमधून बघतो आहोत। आता बघायचंय की हा नाराजीचा सूर कमी होतो का, गायब होतो का। एक छोटासा ब्रेक घेऊ। मुलुक महाराष्ट्रामध्ये अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।